ती तरी नव्हती. मी एका कठड्यावरती चढून नंबर उडकून काढला, नंतर मग कॉल करून घेतला. काय कसं झालं? काम एकदम परफेक्टली झालं मनासारखं. आमच्या तिकडं म्हणजे बेलगाम साईडला झालं नसतं, पण इथं मनासारखं काम झालं. नमस्कार भावना. गाडी बेळगाववरतून आलेली, तर गाडी इथं निळकंठेश्वरला आली होती. गाडीची एक साईड पूर्ण डॅमेज झाली. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. उद्या 12 वाजेपर्यंत गाडी द्यायची. रात्रभर काम करणार आहे. गाडी बघा पूर्ण डॅमेज झालेली आणि फॅमिली संग. त्याच्यामुळं मला एका दिवसात गाडी द्याच म्हणलेत. काही करा, माझ्याकडे एवढा लोड असून पण मी ही गाडी घेतली करायला. आत्ता गाडी बघा आणि उद्या गाडी झाल्यावर बघा. 8 तासात गाडी रेडी करून द्यायची होती. बघू शकता किती डॅमेज झालेलं आहे. हे सगळं अवेलेबल करण्यात मला भरपूर वेळ जाणार होता. मी ह्याला रिपेअर करायचं ठरवलं. मिरर नवीन टाकला, खालचा फेंडर डॅमेज झाला होता. ते सगळं आम्ही एकत्र काम दादांची गाडी कंप्लीट केलेली आहे. दादा देवदर्शनासाठी आले होते, तर त्यांची गाडी थोडी डॅमेज झाली. आपण करून दिली गाडी. आपण दादांना विचार आपलं काम कसं झालं, साईडनं विचार आपलं काम कसं झालं. कसं झालं काम बरं झाले आणि म्हणण्याचं कलर पण मॅच झालं गाडी. आणि पण काम झालं आहे मदत. जरा आमच्या इकडं एवढं प्रोटेक्शन नाही आहे. 100% एवढं कलर मॅच होत नाही. त्याच्यासाठी मी इथंच का होते तुमचा नंबर. दादांच्या मनासारखं काम झालं. 100% कलर पण मॅच केलेला आहे. कळत पण नाही गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि दादांना मी सिरॅमिकची पण ऑफर दिली. त्याच्यासाठी ते एकदा येणार आहेत.